मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. तमाम कामगार वर्गाच्या न्याय हक्कांसाठी प्रखर लढा देणाऱ्या रिपब्लिकन जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते रमेश भोईर यांच्या आदेशानुसार युनियनचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिनेश उघडे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा कार्यकारिणी पदनियुक्ती समारंभ मुरबाड येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी किशोर चंडे यांचे ठाणे जिल्हा सरचिटणीस, कमलाकांत बनसोडे यांचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष, राजेंद्र पाठक आणि भगवान यादव भालेराव यांचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, मिलिंद भोईर यांचे ठाणे जिल्हा संघटक तसेच पत्रकार संजय बोरगे यांचे ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करून पदनियुक्ती देऊन त्यांना पत्र देण्यात आले. कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यांच्या न्याय हक्कांसाठी रिपब्लिकन जनरल कामगार युनियन कायम लढत राहील. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे युनियनचे जिल्हाध्यक्ष दिनेश उघडे यांनी सांगितले. या पदनियुक्ती समारंभाला सामाजिक, राजकीय, कामगार तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे ठाणे जिल्ह्यात कामगार संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. त्या ठिकाणी आपण एकच शब्द देतो की दिनेश उघडे हा अध्यक्ष नाहीये. इथं संघटनेमध्ये जो व्यक्ती जॉईन होईल तो अध्यक्ष असणार आहे. आणि ते व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला मी या ठिकाणी आजपासूनच जाहीर करतो, कारण की पक्ष संघटना एकट्याने वाढत नसते. त्याच्यासाठी प्रत्येक माणसाचा जे विचार असतात, प्रत्येक माणसाची संघटन शैली असते, प्रत्येक माणसाची त्याच्यामध्ये जे वेगवेगळे नियमावली असतात त्यांनी ती संघटना तयार होते. आणि आपण सगळेजण या ठिकाणी एक दिलाने एका कुटुंबाने आपण नवीन परिवार या ठिकाणी सुरू करत आहोत. आज या ठिकाणी ज्या आपल्या कामगार युनियनची जी पहिली कमिटी जी कार्यकारिणी असते, म्हणजे जिल्ह्याची कार्यकारिणी असते, ती अशा पद्धतीने या माझे सहकारी या जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय किशोरजी चन्ने साहेब हे माझे सरचिटणीस असणार आहे. त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष म्हणून गेल्या अंबरनाथ मध्ये अनेक वर्षापासून त्यांचा रिपब्लिक चळवळीमध्ये दबदबा आहे असे आमचे कमलाकांतजी बनसोडे साहेब हे आमचे कार्याध्यक्ष म्हणून असणार आहेत. आणि उपाध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्षापासून माझ्या सोबत असणारे राजेंद्रजी पाठक असतील, त्याच्यानंतर भगवान मामा भालेराव असतील, हे आमच्या युनियनच्या या ठिकाणी जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. संघटक म्हणून या कल्याण तालुक्यातील आंबिवली गावचे मिलिंद भोईर हे आमचे संघटक म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत. आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून गेले अनेक वर्षे मला भावासारखा ज्यांनी प्रेम दिला, माझ्यासोबत सदैव असतात, कुठेही असो कुठेही जाओ, कधी फोन केल्यानंतर वेळ नाही असं बोलणारा आमचे बंधू या ठिकाणी संजयजी बोरगे साहेब यांना मी प्रसिद्धी प्रमुख ठाण्याची नियुक्ती करते. आज यांच्या नियुक्ती झाल्या असे मी या ठिकाणी डिक्लेअर करतो. आणि दुसरी गोष्ट अशी तर रिपब्लिकन कामगार युनियनच्या माध्यमातून बोलायचं म्हटलं म्हणजे मी मुरबाडमध्ये कामगार चळवळीमध्ये 2006 पासून काम करतोय. आदरणीय कळले साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलच्या माध्यमातून मी राजकारणामध्ये प्रवेश केला. आणि आदरणीय विजयजी कांबळे साहेब कामगार नेते यांच्या माध्यमातून नरेशजी मोरे त्या गोष्टीला साक्षीदार आहेत. कुणबी समाज हॉलला माझा तालुका अध्यक्ष नेमणूक केली आणि त्या दिवसापासून माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. पण मी पाहतोय कंपनी मुरबाडमध्ये कामगार मुरबाडचे आणि युनियन कुठले असते तर बाहेरच्या लोकांची, म्हणजे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि बाहेरच्या लोकांची युनियन असल्यामुळे आपल्या मुरबाडच्या कामगारांना किंवा मुरबाडच्या लोकांना रोजगार मिळणं आता अशक्य झालेलं आहे. तुम्ही बघा कंपनी कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युपी बिहार या ठिकाणची कामगार तिथे काम करतात. तुम्ही आता मुरबाडच्या कंपनीमध्ये गेले आणि बोलले की आम्ही मुरबाडचा आहे तर त्याचा फॉर्म रिजेक्ट केला जातो. ही अशी परिस्थिती आपल्या मुरबाडमध्ये सुरू झालेली आहे. आणि त्याला आळा घालण्यासाठी निश्चितपणे मी तुम्हाला शब्द देतो ही कामगार जनरल युनियन या ठिकाणी काम करत. दिनेश उघडे कसा आहे काय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. एकदा विचार केला, ठाम केला तर 100% त्याच्यावर काम करणार. मी पैसा कमवण्यासाठी राजकारणात नाही, मी फक्त नावाचा भुकेलेला आहे. आणि माझ्या सोबत असलेल्या प्रत्येक माणसाचं नाव झालं पाहिजे. ही संघटना आणि ही युनियन ही नुसती कंपनी पुरता नसून तर इथे मॉल असतील, हॉटेल्स असतील तिथे, किंवा जे तुमचे आपले नगरपालिका असतील, नगर परिषद असतील, नगर या ठिकाणी सुद्धा आपण ही युनियन लावू शकतो. आणि 100% नाका कामगार म्हणजे कुठले ज्या ठिकाणी 25 कामगार एकत्र असतील त्या ठिकाणी आपली युनियन 100% लागेल. आणि लवकरच मी तुम्हाला शब्द देतो की मुरबाडमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत 5 ठिकाणी मी कंपनी युनियन लावणार आहे. आणि त्याचं काम गेल्या 4 दिवसापासून मी सुरू केलेलं आहे. आणि आपण सगळेजण, आपण म्हणजे माझी ताकद आहात. मी इथल्या कुठल्या पक्षाचं आहे, कुठल्या याचं आहे त्याच्याशी मला, तुम्ही माझी ताकद आहे. तुमची ताकद जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी निश्चितपणे इथल्या
जे कामगार असतील, इथलेच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातले कामगार असतील, त्या जिल्ह्यातल्या कामगारांना न्याय देण्याचं काम 100% करील. मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलोय. असाच आशीर्वाद आपला सदैव माझ्यावरती असू द्या. काही चुका झाल्या तर क्षमा असेल, चुका माणसाकडून होत असतात. माझं कदाचित मला कामगार क्षेत्रामध्ये पुढे जाऊन अडचण निर्माण होते. लवकरच आम्ही आमच्या कार्यकारिणीवर एक कायदेशीर सल्लागार म्हणून वकील पहिले त्याची नेमणूक करणार आहोत. पूर्ण जिल्हा बॉडी 11 लोकांची झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपण तालुका कार्यकारिणीकडे वळणार आहोत. जोपर्यंत 11 जणांची बॉडी होत नाही तोपर्यंत कुठलाही तालुका अध्यक्ष नेमला जाणार नाही. आणि ज्या पण निवडी होतील त्या निवडी आपल्या 11 जणांच्या विचाराने होतल्या जातील. कारण की उद्या मी अध्यक्ष म्हणतो तुम्हाला नसेल आवडत तर ती संघटना पुढे चालणार नाही. भले थोडासा वेळ लागेल, हळूहळू आपण काम सुरू करू, परंतु आपण सगळ्यांनी जो एवढा वेळ देऊन आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, मी मनापासून आपले आभार मानतो. आणि असाच प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य माझ्यावरती असू द्या, माझ्या संघटनेवरती असू द्या अशी मी आशा व्यक्त करतो.